हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा अलाइनमेंट नावाचा ग्रुप बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अलाइनमेंट बघितल्या. त्याच्यानंतर हे टेक्स्ट ओरिएंटेशन बघितलं, इंडेंट बघितलं, रॅप टेक्स्ट बघितलं आणि इकडं मर्जन सेंटर आणि त्याच्यानंतर ऑप्शन्स बघितलेले आहे. आज आपल्याला बघायचं आहे नंबर फॉर्मॅट. पण त्याच्या अगोदर जर तुम्ही हा अलाइनमेंटचा जो व्हिडिओ आहे तो जर नसेल बघितला, तो अगोदर जाऊन बघून या. त्याच्यानंतर आपण हा नंबर फॉर्मॅट आज शिकणार आहोत. त्याच्यामध्ये हे नंबर फॉर्मॅट मला जर समजून घ्यायचं असेल तर त्या अगोदर मी काय करते, प्लस करून इकडनं एक न्यू शीट ॲड करते. तुम्ही इकडनं इन्सर्ट शीटमधून पण करू शकता. मी ह्या ठिकाणी न्यू शीटवर क्लिक करते आणि इथून हे जे आहे न्यू शीट माझं ओपन झालेलं आहे, ज्याच्यामध्ये मला हे जे जनरल नाव दिसते त्या जनरल नावाला जर ड्रॉपडाऊन लिस्टला मी क्लिक केलं तर मला इथं जनरल नंबर करन्सी हे जे नावं दिसतात. तर हे जे नावं व्हर्टिकली आहेत ते मी इकडे हॉरिझॉन्टली टाईप करणार आहे. जसं की आता समजा पहिल्या सेलमध्ये मी टाईप केलं जनरल, टाईप करून त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये नाव टाईप केलं नंबर. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन होता करन्सी. त्याच्या पुढचा होता ह्याच्यामध्ये अकाउंटिंग. अशा प्रकारे मी इथं जनरल, नंबर, करन्सी, अकाउंटिंग, शॉर्ट डेट, लाँग डेट, इकडं पर्सेंटेज, फ्रॅक्शन असं नाव टाईप केलेलं आहे. समजा मला पहिल्यांदा मी काय करते, ह्याच्यामध्ये ह्याची विड्थ वाढवते थोडीशी, म्हणजे हे प्रॉपर नीट दिसेल तुम्हाला. ठीक आहे, ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी इथं थोडंसं मला एक थोडं सेल्स पाहिजे, सिलेक्ट करून मला ह्याच्यामध्ये बॉर्डर पाहिजे. मी इथून बॉर्डर घेणार. कलर तुम्हाला जो कोणता पाहिजे तो त्याच्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. शब्दाचा कलर बदलायचा तर शब्दाचा कलर इकडं बदलू शकता. थोडं डार्क घेते मी इकडं. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मी काय केलं, हे जनरल ह्याच्यामध्ये टाईप करते. समजा आता मी ह्याच्यामध्ये काय केलं, समजा ह्याच्यामध्ये मी एखादा नंबर टाईप केला. समजा मी इथं 1 2 3 असं काहीतरी टाईप केलं. ठीक आहे, एंटर बटन दाबलं. त्याच्यानंतर मी इथं ABC असं नाव टाईप केलं. त्याच्यानंतर मी इकडं 5 8 7 समथिंग काहीतरी नंबर टाईप करते. वापस मी एखादं लेटर PQR असं टाईप केलं. जर तुम्ही इथं नीट लक्ष दिलं तर ह्याच्यामध्ये काय दाखवलं जातं, जे नंबर आहेत जनरलच्या फॉर्मॅटमध्ये तर ते नंबर जे आपण टाईप करू ते राईट अलाइनमेंट घेतं. आपण अलाइनमेंट बघितलेलं आहे ते राईट अलाइनमेंट घेतं. आणि जे टेक्स्ट आपण टाईप केलेलं आहे ते काय करतं, आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट घेतं. म्हणजे जर तुम्ही साधा जनरल नंबरचा फॉर्मॅट जर लावला, ह्याच्यामधून फक्त जनरल नंबर डिफॉल्टमध्ये असतो आणि तो जर लावला ह्याच्यामध्ये प्रत्येकाला तर जे ठीक आहे, ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये नंबर जे आहेत ते राईट अलाइनमेंट घेते आणि जे टेक्स्ट आहे ते काय केलेलं आहे, ह्यांनी लेफ्ट अलाइनमेंटमध्ये घेतलेलं आहे. पण जर समजा मी काय केलं, ह्याच्यामध्ये दुसऱ्या सेल्समध्ये क्लिक करून सेल सिलेक्ट केला आणि इथं जनरलच्या ऐवजी मी नंबरचा फॉर्मॅट केला. ठीक आहे, नंबरचा फॉर्मॅट केल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं दाखवते. समजा मी एखादा रँडमली असाच एक नंबर टाईप करते, 78 करते, 87 करते, 44 करते. समजा मी एखादा मायनसमध्ये एखादा नंबर टाईप केला किंवा थोडासा मी जास्त मोठ्या व्हॅल्यूचा नंबर टाईप केला. जर नीट ऑब्झर्वेशन तुम्ही ह्याच्यामध्ये कराल तर ह्याच्यामध्ये काय दिसतंय की जे नंबर तुम्ही टाईप करताय त्या नंबरला राईट अलाइनमेंट घेत आहे, सोबत काय करताय ह्याच्यामध्ये ते तुम्हाला डेसिमल पॉईंट पण ॲड करून देते. ठीक आहे, आपोआप घेतलेला आहे त्यांनी डेसिमल पॉईंट आणि इथं मी मायनस घेतलेला. जर मला अजून थोडासा इफेक्ट ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाहिजे असेल तर मी सेल सिलेक्ट करणार, मला जेवढा इफेक्ट त्या सेल्सला पाहिजे. नंबर फॉर्मॅटमध्ये जाणार आणि इथं मी जाणार मोर नंबर फॉर्मॅटमध्ये. जर तुम्ही इथं मोर नंबर फॉर्मॅटमध्ये गेलात, हा डायलॉग बॉक्स तुम्हाला येतोय फॉर्मॅट सेल नावाचा, ज्याच्यामध्ये नंबर नावाचा ऑप्शन आपण आता सिलेक्ट केला. त्याच्यामध्ये इथं दिसतं बघा, डेसिमल जे आहे ते डिफॉल्टमध्ये 2 आलं आहे. जर तुम्ही इथं बघितलं तर इथं 2 डेसिमल पॉईंट तुम्हाला इकडे दाखवले आहेत. पुढं आहे 1000 सेपरेटर. जर तुम्हाला 1000, जसं मी आता 31,000 3,500 टाईप केलं, मला कॉमा द्यायचा आहे 1000 सेपरेटरला, तर मी इथे टिक करणार, ओके बटनावर क्लिक करणार. हे बघा, ह्याच्यामध्ये इथं माझं 1000 टाईप झालेलं आहे, ह्याने सेपरेट करून दिलेलं आहे. सोबत मला जर ह्याच्यामध्ये जे मी निगेटिव्ह नंबरचे टाईप केलेलं आहे त्याच्यामध्ये निगेटिव्ह नंबरसाठी मला ऑप्शन इथं दाखवते. फक्त तुम्हाला
नंबर जे तुम्ही टाईप केलेले आहे ते ब्लॅकमध्ये टाईप करा आणि मायनसचं चिन्ह जसं की आपण डिफॉल्टमध्ये आलं. जर मला ह्याच्यामध्ये नंबर्स जे मी निगेटिव्ह टाईप केले त्याला रेड कलर पाहिजे असेल, मी फक्त ते सिलेक्ट करणार, ओके बटनावर क्लिक करणार. जो मी नंबर मायनसमध्ये टाईप केला तो मला आपोआप रेड कलरमध्ये इथं दिसतोय. समजा मी इथं गेले का 354ला पण मायनस करायचं, मी फॉर्म्युला बारबार केलं आणि ह्याच्यामध्ये मी काय केलं, ह्याच्यामध्ये मायनस टाईप केलं, एंटर बटन प्रेस केलं, तर मला इथं हा पण नंबर काय झाला रेडमध्ये आलेला दाखवला जाते. मी इथून मला जो हवा असेल तो फॉर्मॅट मी इकडनं काय करू शकते, सिलेक्ट करू शकते. मला रेडमध्ये नको आहे, फक्त ब्रॅकेट हवं आहे तर मी ब्रॅकेट सिलेक्ट करणार. जर मला समजा ब्रॅकेट पण हवं आहे आणि तिला रेड कलर पण हवा आहे तर मी इथून तो ऑप्शन काय करू शकते, ह्याच्यामध्ये इकडनं सिलेक्ट करू शकते. आता पुढचा भाग आहे ह्याच्यामध्ये करन्सी नावाचा. ठीक आहे, जर समजा मी ह्या सेल सिलेक्ट केल्या आणि इथून जाऊन मी काय केलं, ह्याच्यामध्ये सेल सिलेक्ट करून इथून करन्सीचा ऑप्शन काय केला, जनरलच्या ऐवजी सिलेक्ट केला करन्सी. आणि जेव्हा आपण एखादा नंबर टाईप करतोय, समजा मी ह्याच्यामध्ये टाईप केलं वापस जो काय मला नंबर पाहिजे असेल तो, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर समजा मी अजून एखादा मायनसमध्ये नंबर टाईप केला किंवा मोठ्या अमाऊंटचा नंबर टाईप केला तर इथं प्रत्येक नंबरच्या शेजारी काय येते, डॉलरचं साईन येते. इथं करन्सी टाईप केलेली आहे त्यांनी डॉलरची साईनची लावलेली. जर मला इथं इंडियन रुपीज करायचं असेल तर मी वापस जनरल नंबर फॉर्मॅटमध्ये जाणार, मोर नंबर फॉर्मॅटमध्ये वापस तो मगाशीचा फॉर्मॅट सेल्सचा डायलॉग बॉक्स ओपन होईल परत, पण इथं दिसताना काय दिसेल, करन्सी नाव दिसेल. इथं तुम्हाला डेसिमल पॉईंटचा पण ऑप्शन आहे आणि सिम्बॉलचा पण ऑप्शन आहे. सिम्बॉलमध्ये तुम्ही स्क्रोल डाऊन करा खाली, इथं आपल्याला रुपीज दिसणार आहे, इंडियन रुपीज. स्क्रोल करा थोडंसं खाली आलं, हे बघा हे गुजराती, इंग्लिश, तुम्हाला कोणतं घ्यायचं, मराठी घ्यायचं असेल मराठी पण आहे, इंग्लिश घ्यायचं असेल, हिंदी घ्यायचं असेल, हे सगळे रुपीजचे तुम्हाला ऑप्शन्स आहेत. समजा मला मराठीचं रुपीजचं घ्यायचं आहे, मी मराठी सिलेक्ट केलं आणि वापस इथं नेगेटिव्ह व्हॅल्यूज पण दाखवते. जर समजा मी ह्याच्यामध्ये कोणत्या नेगेटिव्ह व्हॅल्यूज टाईप केले असतील तर ते पण मला ह्या ठिकाणी दाखवणार आहे. ठीक आहे, इथून समजा मी हा वाला ऑप्शन सिलेक्ट केला, ओके बटनावर क्लिक केलं तर हे बघा जे निगेटिव्ह व्हॅल्यू मी टाईप केलेली आहे त्या ठिकाणी आलेली आहे आणि इथून डेसिमल पॉईंट पण मी इथून कमी जास्त करू शकते. आता जर समजा तुम्हाला कस्टम नंबर फॉर्मॅट, मोर नंबर फॉर्मॅटमध्ये नाही जायचं डेसिमल पॉईंट चेंज करायला, तर तुम्ही काय करू शकता, सेल सिलेक्ट करून इथंच नंबर फॉर्मॅटमध्ये इन्क्रीज आणि डिक्रीज डेसिमल म्हणून आहे, फक्त इन्क्रीज डेसिमलवर क्लिक करा. इन्क्रीजने डेसिमल पॉईंट वाढणं जाणार आहेत आणि डिक्रीजने डेसिमल पॉईंट कमी केले जाणार आहेत. आता जर वापस तुम्ही बघायला गेलात, हा नंबर जो आहे मी ऑलरेडी हा 3,25,000 असा काहीतरी टाईप केला आहे, मग इथं दिसताना मला फक्त हॅशॅश दिसतं आहे. तर हॅशॅश म्हणजे काय की तो जो नंबर आपण टाईप केलेला आहे तो त्या सेलमध्ये त्याच्यामध्ये विड्थ त्याची बरोबर बसत नाही आहे. जर मी ह्याच्यामध्ये कॉलमची विड्थ थोडी वाढवली तर बरोबर मला पूर्ण नंबर आलेला दाखवला जात आहे. समजा वापस मी काय करते, ह्याला डिक्रीज आपलं डेसिमल करते, डिक्रीज डेसिमल करते, आपल्याला जसं पाहिजे तसं डेसिमल पॉईंट आपण कमी जास्त करू शकतो. आता समजा एखादी व्हॅल्यू आहे, मला ही जी व्हॅल्यू आहे मायनसमध्ये करायची, तर मी इथं फॉर्म्युला बारवर जाणार, मायनस टाईप करणार, एंटर बटन दाबा. तर मायनसमध्ये आलं की आपण जो कलर घेतलेला आहे तो कलर त्याच्यामध्ये आलेला दाखवला जात आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे अकाउंटिंग नावाचा. वापस मी सेल सिलेक्ट करणार आणि जनरलच्या ऐवजी मी इथं सिलेक्ट करणार इथं अकाउंटिंगला क्लिक केल्यानंतर मी जो कोणता ह्याच्यामध्ये नंबर टाईप करणार आहे, त्याच्यामध्ये बघा आता त्याच्यामध्ये मी जो कोणता नंबर टाईप करायला लागले, एखादा मायनसमध्ये पण एखादा करेक्टेड नंबर, तर टाईप करताना बघा ह्याच्यामध्ये प्रत्येक ह्याला काय आलेलं आहे, डॉलरचं साईन आलेलं आहे. पण ह्या करन्सीच्या डॉलरच्या ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे की करन्सीच्या ह्याच्यामध्ये डॉलर येताना फक्त नंबरच्या एकदम जवळ आलं होतं, पण इथं तुम्हाला हे जे आहे डॉलर लेफ्ट अलाइनमेंट घेतलेलं आहे. जे अकाउंटिंगचं जे आहे त्याचं अलाइनमेंट ते काय करतं, चेंज करून देतं तुमच्या करन्सीचं. मोर नंबर फॉर्मॅटमध्ये जावा, इथं सिम्बॉलमध्ये इथं गेलात, वापस डॉलर जर तुम्हाला रुपीजमध्ये करायचं असेल स्क्रोल डाऊन करा खाली, तुम्हाला सापडेल ह्याच्यामध्ये रुपीज, मग तुम्हाला इंग्लिश रुपीज घ्यायचं आहे का मराठी रुपीज घ्यायचं आहे तुमच्या ह्याच्यावरून तुम्ही सिलेक्ट करा, ओके बटनावर क्लिक करा. तशा प्रकारचं रुपीज येते. हे बघा करन्सी आणि ह्याच्यामध्ये एवढाच फरक आहे की जेव्हा तुम्ही रुपीज घेताय करन्सीमध्ये तर ते बरोबर त्या नंबरच्या शेजारी येत आहे
आणि अकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही करन्सी घेता, जे रुपीज घेताय ते त्याला अलाइनमेंट काय करतं, लेफ्ट करतं. आपलं जे नंबर आहे त्याला राईट अलाइनमेंट ऑफ ह्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि जरी मी ह्याच्यामध्ये मायनस नंबर एखादा टाईप केला तरी मला ह्याच्यामध्ये कलरचं ऑप्शन नाही आलेलं. मोर नंबर फॉर्मॅटमध्ये गेलो आपण, इथं दाखवते बघा, इथं ऑप्शनच नाही आहे. जसा करन्सीला इथं ऑप्शन होता निगेटिव्ह नंबरसाठी, तसा अकाउंटिंगच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये ऑप्शनच दाखवला जात नाही. ओके बटनावर क्लिक करा. अशा प्रकारे तुम्हाला हे रुपीजचं दाखवलं जाणार आहे अकाउंटिंगचं. त्याच्या पुढचा ऑप्शन आहे आपल्याला शॉर्ट डेट. ठीक आहे, मी सिलेक्ट करून काय करते, इथून फक्त शॉर्ट डेटचा ऑप्शन सिलेक्ट करते जनरलच्या ऐवजी. आणि जी कोणती मी तारीख टाकेल, समजा आज तारीख आहे 16 फेब्रुवारी, 16/2/2026. ठीक आहे, मी टाईप केलं. इथं मी जरी डॅश टाईप केलं असलं तर ते स्लॅशमध्ये घेतलेलं आहे त्यांनी तो इफेक्ट. आणि मी जर ड्रॅग केला तर प्रत्येक एक काउंट करून काय करतं आपल्याला ह्याच्यामध्ये ते काय करून देणार आहे, पुढच्या डेट्स आणून देणार आहे. तर हा फॉर्मॅट झाला स्लॅशचा. मला समजा ह्या ज्या डेट्स आहेत ते इथून ह्याच्यामध्ये डॅशच्या ह्याच्यामध्ये पाहिजेत किंवा अजून मला शॉर्ट डेटच्या फॉर्मॅटमध्ये पाहिजेत, तर मी वापस इथं जाणार जनरलच्या ह्याच्यामध्ये, मोर नंबर फॉर्मॅटमध्ये जाणार. डेटमध्ये आता सगळ्या टाईपच्या डेट्स तुम्हाला ह्याच्यामध्ये येणार आहेत. इथं दाखवलं जातं बघा, समजा मला इयर पहिल्यांदा पाहिजे, परत मंथ पाहिजे, परत डे पाहिजे, तर हा वाला ऑप्शन सिलेक्ट करा. ओके बटनावर क्लिक करा. इथं तुम्हाला बघा मंथ पहिल्यांदा येणार आहे, परत इयर तुम्हाला पहिल्यांदा येणार आहे, परत मंथ येणार आहे, परत डेट येणार आहे, अशा प्रकारे. किंवा अजून दुसरा कोणता फॉर्मॅट पाहिजे तुम्हाला, की फक्त तुम्हाला डे आणि मंथ पाहिजे, इयर नको आहे, ओके बटनावर क्लिक करा. तशा प्रकारचा फॉर्मॅट तुम्हाला त्याच्यामध्ये आलेला दाखवला जात आहे. हा शॉर्ट डेटच्या ह्याच्यामध्ये येतो. ठीक आहे, ह्याच्या पुढचा तुम्हाला ऑप्शन दाखवला जातो आहे लॉंग डेटचा. ठीक आहे, मी वापस सिलेक्ट करणार आहे. सिलेक्ट करून जनरलच्या ऐवजी मी इथं सिलेक्ट करते लॉंग डेट. लॉंग डेटवर गेलो आपण, वापस आजची तारीख टाकते 16 फेब्रुवारी 2026. टाईप केलं, एंटर बटन दाबलं, ड्रॅग करा. सगळ्या तारखा तुम्हाला शॉर्ट डेटच्या ह्याच्याच्या ऐवजी लॉंग डेटमध्ये आल्या. मग अशी इथं स्लॅशमध्ये तुम्हाला इथं फक्त फेब्रुवारी महिन्याचं 2 इथं दाखवलं जात होतं, तर FVV-मधून दाखवते. समजा मला अजून थोडासा मोठा फॉर्मॅट पाहिजे, वापस मोर नंबर फॉर्मॅट, वापस डेटच्या ह्याच्यामध्ये हा फॉर्मॅट त्यांनी लॉंग डेटला घेतला आहे. मला चेंज करून पाहिजे, मी स्क्रोल डाऊन करणार खाली. समजा मला असं पाहिजे की पहिल्यांदा मंथचं पूर्ण नाव, परत डे आणि परत इयर असं पाहिजे. ओके बटनावर क्लिक केलं, मग आता हॅश येतं. वापस तुम्ही बिड्थ वाढवा ह्या कॉलमची, त्या ह्याच्याप्रमाणे तुम्हाला तसं दाखवलं जात आहे. अजून चेंजेस पाहिजे, मोर नंबर फॉर्मॅट, स्क्रोल डाऊन करा खाली, याच्यामध्ये दाखवलं जातं बघा, इथं दाखवलं 14 मार्च 2022 असं. ओके बटनावर क्लिक केलं, तशा प्रकारचा लॉंग डेटचा फॉर्मॅट तुम्हाला ह्याच्यामध्ये आलेला दाखवला जाणार आहे. ठीक आहे, पुढचा भाग आहे पर्सेंटेज नावाचा. सेल सिलेक्ट करा. इथून जाऊन तुम्ही पर्सेंटेज ऑप्शन सिलेक्ट करा किंवा तुम्ही डायरेक्टली इथून पण पर्सेंटेजचा ऑप्शन काय करू शकता, सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आता समजा मी याच्यामध्ये एखादा नंबर टाईप करते, तर आपोआप काय करता येते, त्याच्यामध्ये पर्सेंटेजचा नंबर ह्याच्यामध्ये आलेला दाखवला जाणार आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये आता दिसतंय इकडं की ना, तुम्ही इथं काय करताय, पर्सेंटेजचा नंबर टाकताय आणि तो पर्सेंटेज कोणताही नंबर टाकला तर त्याला पर्सेंटेजचं साईन त्याच्यामध्ये आलेलं दाखवलं जाणार आहे. ठीक आहे, त्याच्या पुढचा ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये फ्रॅक्शन नावाचा. आता समजा मी सिलेक्ट केलं आणि इथनं काय केलं, फ्रॅक्शन नावाचा ऑप्शन सिलेक्ट केला जनरलच्या ऐवजी. आणि मी समजा मी ह्याच्यामध्ये होल नंबर टाकला, तर जर मी इथं 6 टाईप केलं तर मला 6 दाखवते. पण जर समजा मी 6.5 केलं, एंटर केलं, तर ह्याच्यामध्ये काय दाखवते, मला 6 कंप्लीट 1/2 दाखवते, म्हणजे 6.1/2 असं मला त्याच्यामध्ये मराठीमध्ये दाखवेल. किंवा समजा मी काय टाईप केलं, 1.2 टाईप केलं, तर ते 1 कंप्लीट 1/5 दाखवणार. वापस एखादा नंबर समजा तुम्ही टाईप केला 4.5 टाईप केला, ते 4 कंप्लीट इथं काय दाखवते, 1/2 दाखवते. ते काय दाखवणार आहे, तुम्हाला फ्रॅक्शनच्या ह्याच्यामध्ये दाखवलं जाणार आहे. जो कोणता नंबर तुम्ही टाईप करताय, फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा जो नंबर तुम्ही टाईप करताय तो तुम्हाला काय करायचं आहे, पॉईंटमध्येच टाईप करायचा आहे. जर तुम्ही पूर्ण नंबर टाईप केला तर ते पूर्ण नंबर दिसेल, पण जर समजा तुम्ही पॉईंटमध्ये एखादा नंबर टाईप केला तर ते पॉईंट ह्याच्यामध्ये फ्रॅक्शनाइज करून ते तुम्हाला त्याच्यामध्ये देणार आहे, जसं की ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. फॉर्म्युला बारवर जो आपण नंबर टाईप करू तोच दाखवला जाणार आहे, पण आपल्याला डिस्प्ले होताना ते काय दाखवलं जाणार आहे, अशा फ्रॅक्शनच्या फॉर्मॅटमध्ये दाखवलं जाणार आहे. ठीक आहे,
आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. आपण आज जनरल नंबर फॉर्मॅटचा हा जो ऑप्शन आहे तो इथून बघितलेला आहे, नंबर फॉर्मॅट पूर्णपणे. जर तुम्हाला हा लक्षात येत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि पुढचं लेसन घेण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.